एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा होता. प्लीज 1 मिनिट फक्त हेडफोन्स लाव. आत्ता मी जे बोलणार आहे ना ते ऐकून तुझ्या खिशातले ते कार्ड्स आहेत ना त्याची तुला भीती वाटायला लागेल. जर आत्ता तुझ्याकडे वेळ नसेल ना तर हा व्हिडिओ आत्ता सेव्ह करून ठेव आणि नंतर बघ. पण व्हिडिओ नक्की बघ, तुझ्या खूप कामाची गोष्ट बोलणार आहे. ठीक आहे? चल मी तुला एक साधी गोष्ट विचारतो. समजा मी तुला एक धारदार सुरी दिली आणि मी तुला सांगितलं की भाई रोज रात्री झोपताना या सुरीने तुझ्या हातावर एक लहानशी जखम करायची. जास्त नाही, छोटीशी जखम करायची. तू करशील का रे रोज स्वतःला जखम? नाही ना, 100% नाही. तू मला येड्यात काढशील, कारण तुला माहिती आहे की ती छोटीशी जखम एक दिवस एवढी मोठी होऊ शकते की तुझा हातच निकामी होऊ शकतो. बरोबर ना? पण आजच्या आपल्या नोकरीला लागलेल्या पोराचं काय चालू आहे माहिती आहे का? महिना 25,000 पगार येतो, पण पहिल्याच महिन्यात भाईंच्या हातात येतं क्रेडिट कार्ड. बँकवाले आहेत ना फोन करून सांगतात भाईंना, सर आपके लिए स्पेशल ऑफर आहे, नो कॉस्ट EMI है ना. आणि मग भाई काय करतात माहिती आहे का? भाई स्वतःच्या लायकीच्या बाहेर जाऊन 50 ते 60 हजाराचा आयफोन, हजारोंचे गॅजेट्स फक्त EMIच्या जोरावर घेतात. स्वॅग बघा ना भाईंचा. आणि समजा मित्रांच्यात पार्टी वगैरे द्यायला गेल्यावर खिशातून असं क्रेडिट कार्ड काढतात जसं काय अख्खी बँक यांच्याच बापाचे. ऐक माझं भाई, असं नाही चालत. याला तुझी श्रीमंती मिरवणं नाही तर स्वतःच्या स्वइच्छेने स्वतःच्या गळ्यात गुलामीचा गळफास लावणं म्हणतात. मला एक प्रामाणिकपणे सांग की पुढच्या महिन्याची 1 तारीख आल्यावर तुझ्या पगारातले 15 ते 20 हजार फक्त क्रेडिट कार्डचं बिल किंवा वेगवेगळ्या वस्तूंचे EMI भरण्यात जातात. मग मागे काय उरतं? फक्त 10,000 रुपये. मग त्या 10,000 महिना कसा काढायचा म्हणून भाई पुन्हा ते क्रेडिट कार्ड स्वॅप करतात. तू ना भाई त्या सायकलमध्ये अडकलायस, त्या चक्रव्यूहात अडकलायस. बँकांनी आणि त्या क्रेडिट कार्ड कंपनीने मिळून तुला असा गुलाम बनवलाय की तुला नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस करायची इच्छा असेल तरी तू नोकरी सोडू शकत नाहीस. तुला त्या बॉसच्या शिव्या ऐकून घ्याव्या लागतील, कारण तुझ्या डोक्यावर EMIची सुरीची टांगली आहे ना. अरे भाई, खोट्या श्रीमंतीचा दिखावा करणं बंद कर. ज्या गोष्टी विकत घ्यायची तुझी आत्ता लायकी नाही आहे ना त्या गोष्टी EMI वर घेऊन स्वतःला राजा नको समजूस. भाई नीट ऐक, खरी श्रीमंती तुझ्या क्रेडिट कार्डच्या लिमिटमध्ये नसते. खरी श्रीमंती तुझ्या सेव्हिंग्समध्ये असते. जोपर्यंत तू कमवण्यापूर्वी खर्च करण्याची ही जी तुझी सवय आहे ना ती बदलत नाहीस ना तोपर्यंत तू बँकांसाठी राबणारा एक बैल म्हणून राहशील. खिशातल्या पैशाने वस्तू करायला शिक भाई. त्या उधारीच्या पैशावर उड्या मारणं बंद कर. खरंच बंद कर. तुला तुझा माइंडसेट तर बदलावंच लागेल बघ भाई. खिशातून ते क्रेडिट कार्ड बाहेर काढावं लागेल बघ. स्वतःच्या ना खऱ्या सेव्हिंगवर जगावं लागेल, तेव्हा काहीतरी होईल बघ. ठीक आहे?